हरिओम. वर्गाची सुरुवात शांतीपाठाने करूयात. दोन्ही हात ध्यान मुद्रेमध्ये घ्या. अंगठा व अंगठ्या शेजारचं पहिलं बोट, दोन्ही बोटांची टोकं एकमेकांना टच करा. राहिलेली 3 बोटं सरळ. दोन्ही तळहात मांड्यांवरती किंवा गुडघ्यांवरती टेकवा आकाशाच्या दिशेने. दोन्ही कोपर, मनगट, हातांची बोटं सैल सोडा. संपूर्ण डोकं, मान, पाठ, पाठीचा कणा, कंबर एका सरळ रेषेमध्ये व सावकाश डोळे बंद करा. दिवसभर काम केल्यामुळं, कामावरून आल्यामुळं, प्रवास केल्यामुळं मनात निर्माण झालेली चंचलता कमी होऊ द्या. पूर्ण लक्ष श्वासावर घ्या. स्वतःला स्थिर करा. शांत करण्याचा प्रयत्न करा. पूर्ण लक्ष श्वासावर. अनुभव करा. श्वास नाकाद्वारे शरीरामध्ये प्रवेश करत आहे. नाकाद्वारे श्वास बाहेर जात आहे. स्वतःचा श्वास अनुभव करा. पूर्ण लक्ष श्वासावर. श्वास नाकाद्वारे शरीरामध्ये येत आहे. नाकाद्वारे श्वास बाहेर जात आहे हे अनुभव करा. कल्पना करा, येणारा श्वास ऊर्जा, उत्साह घेऊन शरीरामध्ये प्रवेश करत आहे. जाणारा श्वास शरीर व मनातील थकवा, आळस, नकारात्मकता घेऊन बाहेर जात आहे. येणारा श्वास शरीर व मनामध्ये ऊर्जा, आनंद, सकारात्मकता घेऊन प्रवेश करत आहे व निघून जाणारा श्वास शरीर, मनातील थकवा, आळस, निराशा घेऊन बाहेर जात आहे अशी कल्पना करा. 3 वेळेस ओंकार म्हणूयात. एक साथ लांब मोठा श्वास घ्या. ओम. श्वास घ्या. ओम. श्वास घ्या. ओम. गुरुवंदना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. हरिः ओम. आपल्या इष्टदेवतेला किंवा गुरुस्थानी असणाऱ्या व्यक्तींना मनापासून वंदन करूयात. ही स्थिती सोडूयात. दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर घासा. हलक्या हाताने चेहरा व डोळ्याच्या स्नायूंना मसाज करा व सावकाश डोळे उघडा. हरिओम. हरिओम. सर्व योग साधकांचं मी योग साधक प्राध्यापक मनोज मनापासून तुमचा आजच्या या नित्य योग साधना वर्गामध्ये मी मनापासून स्वागत करत आहे. वेलकम ऑल ऑफ यू. काही महत्वाच्या सूचना आहेत. योगा मॅट वरती या. कृपया आपापले व्हिडिओ चालू ठेवा. व्हिडिओ चालू ठेवण्याचा सगळ्यात मोठा फायदा काय होतो? आपलं अटेन्शन, आपला फोकस वर्गामध्ये टिकून राहतो. ओके. जीवनामधील फोकस, अटेन्शन निघून गेल्यामुळंच ओके कुठलीच कामं आपली व्यवस्थित होत नाहीत. मराठीमध्ये एक म्हण आहे बघा, एक ना धड बराबर चिंध्या. ओके. तशी भरपूर लोकांची अवस्था झाली आहे. हा योगा क्लास, जिमचा क्लास, तो क्लास, सगळं करून आपण सगळं करतो पण रिझल्ट आपल्याला येत नाही. कारण ह्याच्यामधला जो मेन जो धागा आहे तो म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता, फोकस, की जो जीवन जगत असताना प्रत्येक पावलावरती, प्रत्येक कामामध्ये, प्रत्येक कृतीमध्ये आवश्यक असतो. आणि योग ही एकमेव जगातील अशी एक साधना आहे की जिथं शरीर, मन, श्वास या तिन्ही गोष्टी एकत्रित काम करतात. म्हणून योग साधना नुसती डोळ्यांनी बघण्याची गोष्ट नाहीये. ओके. किंवा योगा मॅटवर नुसते हातपाय वाकडं करण्याची गोष्ट नाहीये. ती स्वतःसोबत, स्वतःच्या शरीरासोबत, श्वासासोबत, मनासोबत
करण्याची साधना आहे. म्हणून ही साधना करण्यासाठी एकाग्रता आपल्याला आवश्यक आहे आणि ही एकाग्रता व्हिडिओ चालू ठेवून आपल्याला अनुभवता येते. करून बघा, करके देखो. ठीक आहे. तर आता या वर्गाबद्दल थोडंसं एक 10 मिनिट मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देईल आणि नंतर आपण प्रॅक्टिकलचा आपला वर्ग राहील. तर हा जो जानेवारीचा नित्ययोग साधना वर्ग आहे, हा विशेष वर्ग आहे. गेल्या 5 वर्षामध्ये या सूर्यनमस्कार योग साधना इन्स्टिट्यूटमध्ये जवळपास 50,000 पेक्षा जास्त साधकांनी येऊन सूर्यनमस्कार शिकलेले आहेत आणि यात भरपूर साधक एक छान, उत्तम, निरोगी, आनंदी जीवन जगत आहेत. दुसरी गोष्ट, सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी, वेलकमसाठी खास इन्स्टिट्यूट तर्फे हा 590 रुपयांचा वर्ग सर्वांसाठी 99 रुपयामध्ये जानेवारी महिन्यासाठी दिलेला आहे. एक कृतज्ञता गिफ्ट म्हणून, ग्रॅटिट्यूड गिफ्ट म्हणून सर्वांसाठी हा वर्ग दिलेला आहे. या वर्गाच्या सकाळी एकूण 5 बॅचेस असतात आणि संध्याकाळी 2 बॅचेस असतात. प्रत्येक वर्ग 75 मिनिटांचा आहे. सगळ्या वर्गासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकच झूम लिंक असते. ठीक आहे. जर झूम लिंक वरून लॉग इन नाही झालं तर लॉग इन आयडी किंवा पासवर्ड वापरा. ते करून पण नाही झालं तर झूम ॲप अपडेट करा. ओके, सिम्पल थिंग. तर खूप लोकांना अडचण येतात, लिंक वरून क्लिक होत नाही तर लॉग इन आयडी किंवा पासवर्ड तुम्ही वापरू शकता. सकाळी 5 बॅचेस कोणत्या असतात? पहिली बॅच चालू होते 5:15 की ज्या जवळपास 150 लोक सकाळी 5:15 वाजता होते. नंतरची बॅच आहे 6:30 वाजता, नंतर 7:45, नंतर 9 वाजता आणि नंतर 10:15 वाजता. या 5 पैकी कोणतीही बॅच जॉईन तुम्ही करा. ज्यांना फॅट लॉस करायचा आहे, टार्गेट फॅट लॉस आहे, वेट लॉस कंपल्सरी करायचा आहे, त्यांना मी सजेस्ट करेल की सकाळचा वर्ग तुम्ही अवश्य करा. ओके. ज्यांना ओव्हरऑल फिटनेस पाहिजे असेल, संध्याकाळचा वर्ग तुम्हाला डेफिनेटली मदत करतो फिटनेससाठी, इतर व्याधी निर्मूलनासाठी. नंतर या सगळ्या वर्गामध्ये 7ही वर्गामध्ये 7 वेगवेगळे तज्ज्ञ शिक्षक आहेत. वेल सर्टिफाईड, वेल क्वालिफाईड शिक्षक आहेत. ओके. भरपूर शिक्षकांचं ओके पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन योगा थेरपी आणि भारत सरकारच्या वायसीबी बोर्डाच्या योग थेरपिस्ट ओके लेवल 6 ओके सगळ्यात टफेस्ट एक्झाम इथपर्यंत सगळ्यांचं क्वालिफिकेशन झालेलं आहे याच्यामध्ये. ओके. आता माझा अल्प परिचय करून द्यायचा झाला. मी स्वतः प्राध्यापक मनोज, संस्थापक सूर्यनमस्कार योग साधना इन्स्टिट्यूट. तर गेल्या जवळपास 20 वर्षापासून मी योग साधना शिकत आहे आणि शिकवत आहे. माझं बेसिक योगाचं क्वालिफिकेशन सांगायचं झालं, बिहार स्कूल ऑफ योगा या ठिकाणाहून मी योगिक लाईफस्टाईल कोर्स हा 2010 साली कोर्स पूर्ण केलेला आहे. त्यानंतर विविध परीक्षा मी देत आलेलो आहे. भारत सरकारच्या वायसीबी योगा सर्टिफिकेशन बोर्ड यांच्या लेवल 3 परीक्षा, योग थेरपिस्टची परीक्षा, देन पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन योगा थेरपी, न्यूट्रिशनचा कोर्स, प्रीनेटल पोस्टनेटल योगा सर्टिफाईड कोर्स, असे विविध कोर्सेस मी केलेले आहेत. आणि या सगळ्या कोर्सेसमधून शिकून आणि जवळपास 50,000 साधकांसोबत राहून त्यांच्याशी बोलून मला काही गोष्टी लक्षात आलेल्या आहेत. ती म्हणजे काय की आपल्या सगळ्यांना एक कॉमन गोष्ट हवी असते. ती कोणती गोष्ट हवी असते मला सांगा? सातत्य, कन्सिस्टन्सी. व्यायामात ना मला सातत्य पाहिजे. ओके. तुम्हाला पण हवंय का सातत्य? हात वरटे करून मला सांगा. ओके. मला सातत्य हवंय. माझी कन्सिस्टन्सीच राहत नाही व्यायामामध्ये. दरवर्षी मी सुरुवात करतो, 2-3 दिवस करतो आणि पुन्हा काहीतरी प्रॉब्लेम येतो आणि सोडून देतो. ओके. दुसरी गोष्ट एकाग्रता. ओके. कॉन्सन्ट्रेशनच राहत नाही कामावरती. होतंय तुमच्या बाबतीत असं? मला एकाग्रता हवी आहे, कन्सिस्टन्सी हवी आहे, कॉन्सन्ट्रेशन हवं आहे. ओके. तिसरी गोष्ट कॉन्फिडन्स लेवल कमी झाली आहे. पहिल्या 2 गोष्टी नसतील की तिसरी गोष्ट कॉन्फिडन्स येत नाही. आत्मविश्वास हवाय. जीवन जगताना, काम करताना आत्मविश्वास हवाय. हवाय आत्मविश्वास सर्वांना. मला कॉन्फिडन्स हवाय. का कोणी असंय का नसला तरी चालेल बाबा. सर्वांना हवाय. तो कन्सिस्टन्सी, कॉन्सन्ट्रेशन आणि कॉन्फिडन्स या तिन्ही गोष्टी आपल्या सर्वांना आवश्यक आहेत. आणि या तिन्ही गोष्टी कधी येतात? ज्यावेळेस आपण स्वतःच्या जवळ येतो. शरीर, मन, श्वास ओके याची आपल्याला जाणीव होते. म्हणजेच आपण वर्तमान काळात येतो त्यावेळेस या गोष्टी आपल्याला मिळतात. ओके. आता हा वर्ग करून तुम्हाला काय मिळणार आहे? तुम्हाला 7 गोष्टी मिळणार आहे. हा पूर्ण जो महिन्याचा वर्ग आहे हा वर्ग नैसर्गिक योगिक जीवन पद्धतीवरती अवलंबून आहे. ओके. म्हणजेच काय? या वर्गामध्ये आयुर्वेदानुसार दिनचर्या कशी असावी, ऋतुचर्या कशी असावी, आहारचर्या म्हणजे आपला आहार कसा असावा, या सगळ्या गोष्टींची डिटेल माहिती तुम्ही ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती डिटेल तुम्हाला माहिती येऊन जाईल. ओके. 7 कोणत्या गोष्टी मिळणार आहेत? पहिली गोष्ट तुम्हाला मिळणार आहे ते म्हणजे फॅट लॉस, ज्यांचं उद्दिष्ट आहे वजन कमी करायचंय. ओके.
पोट कमी करायचंय, कंबर बारीक करायची, नितंबावरची फॅट कमी करायची आहे, 100% फॅट लॉस होणार आहे. कोणाकोणाला फॅट लॉस करायचा आहे? येस, करायचा आहे फॅट लॉस? येस, 100% तुमचा फॅट लॉस होणार आहे. फक्त 30 दिवस. ओके, आता डिसेंबर महिना झाला बघा, त्याच्यामध्ये एक व्रत होतं, उतणार नाही मातणार नाही. शांबलीचं व्रत आठवत आहे? महिला वर्गांना आठवत असेल, उतणार नाही मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. तसंच हा जे या वर्गाला जे ऍडमिशन घेतलंय ना, तो संकल्प शांबलेचा इथं इम्प्लिमेंट करा महिलांनो. 30 दिवस कोणी घरामध्ये येऊ द्या, पाहुणे येऊ द्या, काही येऊ द्या, वर्ग चुकवू नका. तुमची जी काही वेळ आहे वर्गाची, त्या वर्गामध्ये फक्त मॅटवरती या आणि साधना पूर्ण करा. याला म्हणायचं शांबलेचं व्रत पूर्ण करणं. आणि जे कोणी व्रत पूर्ण करतात त्या व्यक्तीच्या जीवनातील दारिद्र्य निघून जातात. बरोबर ना? पुढे स्टोरी अशीच आहे ना ती. शांबलेच्या जीवनातील सगळं दारिद्र्य निघून गेलं. अहो, ती दरवर्षी येते, सांगते आपल्याला कुठला तरी वसा घे, कुठला तरी एक संकल्प कर, आणि तो संकल्प, ओके, उतणार नाही मातणार नाही, जीवनात कितीही अडचणी आल्या तरी तो संकल्प सोडू नकोस, ही दरवर्षी जाणीव करून देते का नाही? ओके, मग त्यातला एक छोटूसा संकल्प आपण पकडूयात, तो म्हणजे नियमितपणे मी योग साधना करणार आहे. मना मोठ्याने, ओके, आजपासून नियमितपणे मी योग साधना करणार आहे. ओके, उतणार नाही मातणार नाही, किती अडचणी आल्या तरी योग साधना सोडणार नाही. ओके, हा संकल्प आपण सर्वजण आजपासून करूयात. मग फॅट लॉस, तुमच्या सगळ्यांचा फॅट लॉस होणार आहे. नंबर 2, फ्लेक्झिबिलिटी वाढणार आहे. म्हणजे स्नायूंचा जो कडकपणा आलेला आहे, सांध्यांचा जो कडकपणा आलेला आहे, ओके, जडपणा आलेला आहे, आळस आलेला आहे, हा आळस तुमचा निघून जाणार आहे आणि शरीराची, मनाची फ्लेक्झिबिलिटी वाढणार आहे. हवी सगळ्यांना फ्लेक्झिबिलिटी? कोणाकोणाला हवी आहे? येस, हात वरती करा, पार्टिसिपेट व्हा वर्गामध्ये. येस येस, सगळ्यांना फ्लेक्झिबिलिटी हवी आहे. तिसरी गोष्ट काय मिळणार आहे? फिटनेस तुमचा वाढणार आहे. फिजिकल फिटनेस, मेंटल फिटनेस, इमोशनल फिटनेस आणि स्पिरिच्युअल फिटनेस. स्पिरिच्युअल फिटनेस म्हणजे काय? जीवन जगत असताना लागणारी राईट अंडरस्टँडिंग, ओके, योग्य जाणीव आपल्याला जी आवश्यक आहे ती आपल्याला मिळणार आहे. मग या चारही पातळीवरचा फिटनेस आपल्याला मिळणार आहे. पाचवी गोष्ट, ओके, स्ट्रेस फ्री लाईफ, तणावमुक्त अवस्था तुम्हाला या महिनाभरात मिळणार आहे. सगळेजण आपण तणाव फेस करतो का नाही? टेन्शन सगळ्यांना येतं का नाही? कोणाकोणाला टेन्शन येतं मला सांगा. ओके, टेन्शन आलं की माझा ना स्वतःवरचा ताबाच निघून जातो. कोण कोण आहे? येस, ताबा निघून जातो म्हणजे काय? मी जास्त चहा पितो, जास्तच मी जेवण करते, जास्तच मी बडबड करतो. ओके, हे तणावाची अवस्था आहे. ओके, मग ही स्ट्रेस फ्री लाईफ आहे, ही आपल्याला या वर्गातून 100% मिळणार आहे. साधं गणित आहे. ओके, हठयोगामध्ये योगी स्वात्माराम सांगतात, चले वाते चलम चित्तम, निश्चलम निश्चले भवेत. सोपा अर्थ काय? ओके, हठयोग ही दीक्षा कोणी दिली? भगवान शिवांनी पार्वतीला दीक्षा दिली आणि पार्वतींनी गोरक्षनाथांना ही विद्या दिली आणि गोरक्षनाथातून पुढे नाथ संप्रदाय, संत ज्ञानेश्वर, रामदास या सगळ्यांपर्यंत ही विद्या पोहोचली. मग ह्याच्यामध्ये ते काय सांगतात? जर आपला श्वास व्यवस्थित, ऐका सगळ्यांनी, ओके, जे मल्टीटास्किंग करतात, कोणी कुकर लावताना दिसतंय. ओके, प्लीज ऐका, खूप महत्वाची विद्या आहे. ओके, ही योग विद्या आहे, योग शास्त्र आहे. ओके, हातपाय वाकडे करण्याचा सर्कशीचा खेळ नाहीये. ओके, जीवन उत्थान करणारी ही विद्या आहे, समजून घ्या. तर त्याच्यामध्ये सांगतात, ज्यावेळेस आपला श्वास अस्थिर असतो, अनस्टेबल असतो, त्यावेळेस आपलं मन सुद्धा अनस्टेबल असतं. ज्यावेळेस आपला श्वास स्थिर होतो त्यावेळेस आपलं मन सुद्धा स्थिर होतं. चले वाते चलम चित्तम. ओके, ज्यावेळेस वायू चलायमान असतो, चलन मध्ये असतो, म्हणजे वायू अस्थिर असतो, त्यावेळेस मन सुद्धा स्थिर असतं. वायू स्थिर झाला की मन सुद्धा स्थिर होतं. मग या योग साधना वर्गामध्ये प्रत्येक आसन तुम्हाला श्वासासोबत शिकवण्यात येणार आहे. म्हणजेच 1.25 तास 75 मिनिटं तुमचा ब्रेथ वर्क होणार आहे. आणि हा ब्रेथ वर्क झाल्यानंतर, श्वास नियंत्रित झाल्यानंतर, लयबद्ध झाल्यानंतर मन सुद्धा शांत होतं, स्थिर होतं. हे तुम्हाला अनुभवाने जाणवणार आहे, अनुभवाने समजणं. जर तुम्ही आता अनुभव ऐकले असतील लोकांचे, ग्रुपवरती आपण पोस्ट करतो, खूप शांत वाटतंय, स्थिर वाटतंय, रिलॅक्स वाटतंय, आनंदी वाटतंय. ओके, ह्या सगळ्या अवस्था त्यातून निर्माण व्हायला सुरुवात होते. ओके, स्ट्रेस फ्री लाईफ आपल्याला मिळणार आहे. जीवनातील ताणतणाव, निराशा, चिडचिड निघून जाणार आहे आणि एक संतुलित, सकारात्मक, आनंदी जीवनशैली आपल्याला मिळणार आहे. सर्वांना हीच पाहिजे ना जीवनशैली, आनंदी जीवनशैली, बॅलन्स लाईफस्टाईल. आजकाल त्याचा शब्द आहे बघा, बॅलन्स लाईफस्टाईल. सर्वांना हवी आहे, ती तुम्हाला 100% मिळणार आहे. फक्त दररोज
संकल्प करा, आजपासून मी माझी योग साधना करणार. एवढं तुम्ही करा. एक पाऊल तुम्ही द्या, 100 पावलं आमची तुमच्यासाठी राहणार आहेत. फक्त तुम्ही वेळेवर योगा मॅटवरती या. ओके, सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. नंतरची गोष्ट, पाचवी गोष्ट जी मिळणार आहे, फोकस आणि मेंटल क्लॅरिटी वाढणार आहे. जीवन जगताना जे काही आपले डिस्ट्रॅक्शन निर्माण झालेले आहेत, लक्षच कशात लागत नाही किंवा लक्षातच काही राहत नाही. होतंय, कोण कोण आहे कशातच लक्ष लागत नाही किंवा लक्षातच काही राहत नाही. ओके, ह्याला म्हणतात स्कॅटर्ड अटेन्शन, डिस्ट्रॅक्टेड अटेन्शन. हे सगळं निघून जाऊन जीवनातला फोकस वाढणार आहे. आणि ज्यावेळेस फोकस वाढतो त्याच वेळेस कॉन्सन्ट्रेशन वाढतं. कॉन्सन्ट्रेशन वाढल्यावरती मेमरी वाढते. मेमरी वाढल्यावरती डिसिजन घेण्याची कॅपॅसिटी वाढते. डिसिजन घेण्याची कॅपॅसिटी वाढली तर ऍक्शन घेण्याची कॅपॅसिटी वाढते. आणि जर योग्य ऍक्शन घेतल्या तर जीवनामध्ये उपलब्धी वाढते, प्रोडक्टिव्हिटी आपली वाढते. ओके, त्याच्या मुळाशी काय, सगळ्यात फोकस हा मुळाशी आहे. तर फोकस नित्ययोग साधना करण्यामुळे आपला वाढणार आहे. नंतर मेंटल क्लॅरिटी. ओके, म्हणजे विचारांचा गोंधळ सगळा निघून जाणार आहे. जे काही तुम्ही विचार कराल ते स्पष्टपणे विचार करू शकाल. बोलायचं असेल स्पष्टपणे बोलू शकाल. गोंधळ कशामध्ये नसणार आहे. हवंय ना सर्वांना मेंटल क्लॅरिटी? मला नको बा मेंटल क्लॅरिटी. म्हणजेच मित्र हो, आपल्या शरीरामध्ये मन नावाचा एक भाग आहे, एक अवयव आहे. ओके, नुसता व्यायाम जर आपण करतो, फक्त शरीराचा पण व्यायाम नाही करायचा, शरीराच्या स्वास्थ्यासोबत मनाचं स्वास्थ्य सुद्धा आवश्यक आहे. बाकी कुठल्याही एक्झरसाइज मध्ये मनाकडे बघितलं जात नाही. जिम मध्ये गेलात तर जिम मध्ये फक्त फिजिकल अपीअरन्स ब्युटिफाय करण्यावरती जास्त लक्ष आहे. योगशास्त्र असं आहे की तिथे फक्त शरीर, मन, आत्मा, ऊर्जा, ओके, या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो. ह्याच्यामध्ये अलाइनमेंट आणलं जातं. नंतर 6वी जी गोष्ट मिळणार आहे ती म्हणजे इनर एनर्जी आणि वेलबिंग. उत्तमतेची, आरोग्याची आणि स्वास्थ्याची जाणीव. म्हणजे मी आनंदी आहे, तंदुरुस्त आहे, निरोगी आहे, ह्याची जाणीव निर्माण होणार आहे. याला म्हणायचं स्वास्थ्य लक्षण आयुर्वेदानुसार. स्वास्थ्य लक्षण म्हणजे काय? मी स्वस्थ आहे, निरोगी आहे, आनंदी आहे, बॅलन्स्ड आहे, ह्याची जाणीव निर्माण होणं, भावना निर्माण होणं, ही निर्माण होणार आहे. 7वी जी गोष्ट आहे ती म्हणजे काय? हिलिंग प्रोसेस वाढणार आहे. हिलिंग प्रोसेस म्हणजे काय? इंटरनल ऑर्गन जे जे काही डॅमेज झालेले आहेत, म्हणजे काहींना डायबिटीज आहे, काहींना थायरॉइड आहे, काहींना पीसीओडीचा आजार आहे, काहींना बीपीचा, ब्लड प्रेशरचा आजार आहे, ओके, काहींना मेंटल इश्यूज आहेत, काहींना ब्रेनचे इश्यूज आहेत. येते लक्षामध्ये? हे जे इंटरनल अवयवांमध्ये जे बिघाड झालेले आहेत, हे बिघाड दुरुस्ती व्हायला हळूहळू सुरुवात होणार आहे. मित्र, तूप लावले की रूप येत नाही, तसं 2 दिवस योगासनं केली की चेंजेस नाही होणार. ओके, जे काही आजार झाले ते वर्षानुवर्ष चुकीची जीवन पद्धती जगल्यामुळे आजार निर्माण झालेत, ते बाजूला काढण्यासाठी काही महिने जीवनशैली दुरुस्त करणं आवश्यक आहे, प्रयोग करणं आवश्यक आहे. म्हणजे यासाठी काय छोटे छोटे आपण सांगतो, जे तुम्हाला जमेल ना ते आपण करायला सांगतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, ओके, रात्री उशिरापर्यंत टीव्ही बघू नका. जमू शकतं का मित्र? जमू शकतं? येस, जमेल. रात्री ना 11 वाजेपर्यंत, 10 वाजेपर्यंत स्क्रोलिंग करू नका. रात्री डेडलाईन ठरवा की 9 वाजता मोबाईल बंद, टीव्ही बंद. जमू शकतं. ओके, दुसरी गोष्ट, रात्री ना 10 वाजता जेवू नका हो, रात्री 8 वाजता जेवण करा. जमू शकतं. जमू शकतं का? येस ऑर नो? छोटा छोटा बदल. येस येस, थँक्यू. नंतर सकाळी उठल्यावरती उपाशी पोटी चहा पिऊ नका. जमू शकतं का? जमू शकतं का? हात वरती. खूप सोपे सोपे उपाय आहेत. ओके, वाग्भट संहिता जे ग्रंथ आहे, अष्टांग हृदयम, ओके, त्याच्यामध्ये या सगळ्या सोप्या सोप्या आयुर्वेदाचे नियम सांगितले आहेत. सकाळी उठल्या उठल्या काय करायचं? 2 ग्लास गरम पाणी प्यायचं. कोमट पाणी किंवा गरम पाणी प्यायचं, 2 ग्लास. नाही जमलं तर 1 ग्लास गरम पाणी प्या. काही नाही, सकाळी उठल्या उठल्या काय लागतो? आठवतंय? हा, ओके. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, आरोग्याच्या गोष्टी. या सगळ्या गोष्टी ओके तुम्हाला या वर्गामध्ये छान पद्धतीने शिकवण्यात येणार आहे. मग शिकणार का तुम्ही? कोण कोण शिकणार? इच्छा आहे का शिकण्याची? येस येस, थँक्यू फॉर युअर रिस्पॉन्सेस. आता पुढे जाऊयात. या वर्गात काय काय शिकायला मिळणार आहे? या वर्गामध्ये सूक्ष्म व्यायाम तुम्हाला छान पद्धतीने शिकवणार आहेत. सूक्ष्म व्यायाम म्हणजे काय? सर्व सांध्यांना मोकळी करणारी आसनं. किती सांधे आहेत बघा? मानेचा सांधा, खांदे, कोपर, मनगट, हातांची बोटं, बोटांचे मायक्रो जॉईंट्स, ओके, संपूर्ण पाठीचा मणका, मानेपासून माकड हाडापर्यंत, हा पण एक प्रकारचा जॉईंट्स आहे, सांधा आहे. कमरेचा सांधा, खुब्याचा सांधा, गुडघे, घोटे, पायांची बोटं, हे सगळे जॉईंट्सला जोडणारे स्नायू, कनेक्टिव्ह टिश्यूज,
यांना मोकळी करणारी आसनं. ओके, तुम्हाला यालाच म्हणतात सूक्ष्म व्यायाम. ही दररोज तुमची वेगवेगळ्या पद्धतीची तुमची घेण्यात येणार आहेत. 2, 50 पेक्षा जास्त विविध प्रकारची वेगवेगळ्या अवयवांवर, स्नायूंवर ताण आणणारी आसनं, योगासनं तुम्हाला शिकवण्यात येणार आहेत. नंबर 3, प्राणायाम. विविध प्रकारचे प्राणायाम जे मानसिक स्वास्थ्यासाठी ताणतणाव बॅलन्स करण्यासाठी आवश्यक आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल नाडी संतुलन अभ्यास, ओके, नाडी शोधन प्राणायाम, अनुलोम विलोम प्राणायाम, उज्जाई प्राणायाम, ओके, सूर्यभेदन प्राणायाम, चंद्रभेदन प्राणायाम, सूर्यशुद्धी, चंद्रशुद्धी, ओके, असे विविध प्रकारचे प्राणायाम तुम्हाला शिकवण्यात येतील जे आवश्यक आहेत. या वर्गामध्ये टाइम ड्युरेशन मध्ये बसतात ते तुम्हाला 100% शिकवण्यात येणार आहे. नंबर 4, श्वासासोबत नित्य म्हणजे डेली, ओके, 12 ते 36 राऊंड सूर्यनमस्काराचा सराव तुम्हाला तुमच्याकडून करून घेण्यात येणार आहे. ओके, आज पहिला दिवस आहे त्यामुळे आज आपण सूर्यनमस्कार शिकवत नाहीत. उद्या आपण सूर्यनमस्कार शिकणार आहोत. व्यवस्थित तुम्हाला स्टेप वाईज 12 स्टेपचा सूर्यनमस्कार आपण शिकणार आहोत. या सूर्यनमस्काराचं वैशिष्ट्य म्हणजे काय? आजपर्यंत तुम्हाला खूप लोकांनी सूर्यनमस्कार केले असतील वेगवेगळ्या पद्धतीने. काही 10 स्टेपचा करतात, काही 12 स्टेपचा करतात, काही 14 स्टेपचा करतात. तर हा 12 स्टेपचा सूर्यनमस्कार आपण करणार आहोत की या सूर्यनमस्कारामुळे शरीरातील ओके इडा नाडी आणि पिंगला नाडी दोन्ही नाड्या बॅलन्स होतात. इडा म्हणजे काय? डावी नॉस्ट्रिल आणि उजवी नॉस्ट्रिल्स दोन्ही बॅलन्स होतात. मेंदूचा लेफ्ट हेमिस्फेअर आणि राईट हेमिस्फेअर, ओके, दोन्ही हेमिस्फेअर बॅलन्स होतात. आणि हे ज्यावेळेस बॅलन्स होतात, मेंदू ज्यावेळेस आपला संतुलित होतो, त्याच वेळेस आपलं मन वर्तमान काळामध्ये येतं, प्रेझेंट मोमेंटमध्ये येतं. ओके, तर ही अनुभूती तुम्हाला दररोज येणार आहे. तर ही सूर्यनमस्कार तुम्हाला व्यवस्थित शिकवण्यात येणार आहेत. नंतर योगिक शुद्धिक्रिया आपण शिकणार आहोत. कोणत्या शुद्धिक्रिया शिकणार आहोत? अग्निसार शुद्धिक्रिया आणि कपालभाती शुद्धिक्रिया. कपालभाती हा प्राणायाम नाहीये, कपालभातीला शुद्धिक्रिया म्हणतात, ग्रंथांमध्ये शुद्धिक्रिया म्हणतात. ओके, तर या दोन्ही शुद्धिक्रिया तुम्हाला व्यवस्थित शिकवण्यात येणार आहेत आणि दररोज 3 ते 5 मिनिटं त्याचा सराव आपण करणार आहोत. वैज्ञानिक पद्धतीने, प्रॉपर पद्धतीने सराव आपण करणार आहोत. नंतर पोट, कंबर, नितंब, मांड्या या ठिकाणावर जमा झालेली चरबी कमी करणारी आसनं शिकणार आहोत. ओके, शिकायचीत का? कोणाकोणाला पोटावरची, कमरेवरची, नितंबावरची चरबी कमी करायची आहे? येस. मग तुम्ही शिकायला तयार आहेत? येस. मग हे शिकण्यासाठी मी माझं 100% देणार आहे. कोण कोण देणार आहे 100%? सांगा, देणार ना 100%? येस येस, व्हेरी गुड. हा अप्रोच पाहिजे, ही भूमिका पाहिजे, ही ऊर्जा पाहिजे शिकण्यासाठी. ओके, नंतर ज्यांना ज्यांना थायरॉइड आहे, ओके, मधुमेह, डायबिटीज आहे, मायग्रेन, डोकेदुखीचा त्रास, पित्ताचे विकार, ऍसिडिटी सारखी होते, श्वास घ्यायला त्रास होतो, ओके, या सगळ्या विकारांवरती कोणी कोणी आहे का या विकारांचा आपल्या वर्गात? इवन हाय बीपी आहे का आजार? येस येस. मग या सगळ्या विकारांवरती परिणाम करणारी उत्कृष्ट योगासनं या वर्गामध्ये दर आठवड्याला वेगवेगळ्या पद्धतीने शिकवण्यात येणार आहे. ओके, नंतर दर शनिवारी विशेष फोल्डिंग सूर्यनमस्कार आपली साधना असणार आहे, जी आपल्या शनिवारी आपल्यासाठी असेल. अवश्य अटेंड करा. आणि महिन्यातून एकदा, ओके, ज्यांचा उत्साह खूप आहे, 108 सूर्यनमस्कार तुमच्यासाठी डेडिकेटेड ती एक बॅच असते. दर महिन्यातून आपण एक ग्रॅटिट्यूड सेशन घेतो, ओके, लाईव्ह सेशन आपण घेतो. तर ती 108 वर्ग तुमच्यासाठी आहे आणि भरपूर काही, ओके, भरपूर व्याख्यान आहे ती जे आवश्यक आहेत त्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यात. मग शिकायला आवडेल तुम्हाला या सगळ्या गोष्टी? येस ऑर नो? येस. मग कसं शिकणार आहेत? व्हिडिओ बंद ठेवून शिकणार आहेत का व्हिडिओ चालू ठेवून शिकणार आहेत? ओके, काही पिक्चर बघायला आल्यासारखे आलेले आहेत आज, ओके, हरकत नाही. ओके, फोकस ठेवा. मी तुम्हाला विनंती आहे माझी की वर्गात आल्यानंतर फोकस ठेवा, एकाग्रतेने ठेवा, अटेन्शन देऊन हा वर्ग करा. ठीक आहे. आज आपण काय काय शिकणार आहोत? सूक्ष्म व्यायाम, मार्जरी आसन, भुजंगासन, पादसंचलन, उदरकर्षण, टीटीके आसनं आणि वीरभद्रासन, अशी वेगवेगळ्या प्रकारची आसनं आपण शिकणार आहोत. ओके, चला वर्गाला सुरुवात करायची. येस. आता तुम्हाला वाटतंय का तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात? कोणाकोणाला वाटतंय काहीतरी वेगळं शिकायला मिळणार आहे आणि मी बऱ्याच दिवसापासून एक वेगळ्या क्लास शोधत होते आणि मला तो सापडलाय, वाटतंय? येस. चला सुरुवात करूयात. दररोज योगासनं करण्यासाठी आपल्याला योगाची मॅट पाहिजे, सुंदर योगाची मॅट पाहिजे. दोन्ही पाय पुढे सरळ करा. बराच वेळ आपण मांडी घालून बसलोय, तर दोन्ही पाय गुडघ्यामध्ये अल्टरनेट शेक करा. या पद्धतीने गुडघे मोकळे करा, पायांवर आलेला ताण निघून जाऊ द्या. दोन्ही पायांमध्ये 2 फुटांचं अंतर घ्या. पायातल्या बाजूला, बाहेरच्या बाजूला स्विंग करा. खुब्यापासून पायांच्या बोटापर्यंतचा भाग ढिला करा. चला सूक्ष्म व्यायाम पहिला अभ्यास करूयात. दोन्ही पाय जवळ घ्या, पदांगुली नमन. दोन्ही पाय एकमेकांना चिकटलेले. श्वास सोडत पायांची बोटं खाली दाबा, बेंड युअर टोज.
श्वास घेत पायांची बोटं एकमेकांपासून दूर न्या. एक्सपांड युअर टोज. न्या जास्तीत जास्त दूर. व्हेरी गुड. श्वास सोडत खाली. 1. श्वास घेत पायांची बोटं एकमेकांपासून दूर न्या. 2. काउंटिंग के साथ. 1, 2. एक्झेल. इनहेल. श्वास सोडा. श्वास घ्या. 1 मोर राऊंड. श्वास सोडा आणि श्वास घ्या. दोन्ही पाय एकमेकांना चिकटलेले. यानंतर गोल्फ नमन. अँकल जॉईंट फॉरवर्ड आणि बॅकवर्ड बेंडिंग. श्वास सोडत पायाचा पंजा, दोन्ही पायांचे पंजे पुढे जाऊ द्या. न्या पुढे, न्या पुढे. श्वास घेत पायाचा पंजा छातीकडे आणा. आता गुडघे खाली दाबा आणि किंचित टाचा वर उचलू द्या. खेचा पंजा छातीकडं. बघा पायांच्या पोटऱ्यांवर, गुडघ्यांच्या मागे आणि घोट्यांच्या मागे आलेला ताण अनुभव करा. श्वास सोडा. दोन्ही पाय पुढे, दोन्ही पायाचे पंजे पुढे न्या. फॉरवर्ड स्ट्रेच. इनहेल. दोन्ही पायाचे पंजे छातीकडे आणा. दाबा गुडघे खाली. किंचित टाचा वर उचलू द्या. पायांच्या पोटऱ्यांवर जाणवणारा ताण अनुभव करा. एक्झेल. फॉरवर्ड स्ट्रेच. इनहेल. बॅकवर्ड स्ट्रेच. दाबा गुडघे खाली. खेचा पंजा छातीकडं. खेचा. गोट्याच्या मागे टाचेंवर आलेला ताण अनुभव करा. शेवटचा राऊंड. श्वास सोडत पुढे. 1. श्वास घेत मागे. 2. व्हेरी गुड. चला पायामध्ये 2 फुटांचं अंतर घ्या. दोन्ही टाचांमध्ये 2 फुटांचं अंतर. दोन्ही पायांचे अंगठे जवळ घ्या. सूचना फॉलो करा. अँकल जॉईंट रोटेशन. गोट्याच्या सांध्याला गोलाकार फिरवणं. गोल्फ चक्र. श्वास घेत पायाचा पंजा पुढं न्या. श्वास सोडत बाजूनं गोलाकार फिरवत मागे. 1. मोठं वर्तुळ काढा. 2, 3, 4, 5, 6 आणि 7. 7 राऊंड विरुद्ध दिशेने. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. रिलॅक्स. दोन्ही पाय जवळ. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये अल्टरनेट शेक करा. चलो. यानंतर खुब्याचा सूक्ष्म व्यायाम. अर्ध तितली आसन. डावा पाय फोल्ड करा. डाव्या पायाची टाच उजव्या पायाच्या खुब्याजवळ घ्या. ओके. येस. उजव्या पायाच्या खुब्याजवळ. जिथे उजवा पाय सुरू होतो त्या ठिकाणी घ्या. आता श्वास घेत डावा गुडघा वर उचला. उजवा हात खाली, डावा हात वर. उजवा हात खाली, डावा हात वर. दोन्ही हातांनी डाव्या गुडघ्याला घट्ट मिठी मारा. आता हळूच कंबर सरळ करा. पाठीचा कणा सरळ करा. येस. निलिमाताई टाच खुब्याजवळ टेकवा. ओके. पुढच्या बाजूने बघा. डाव्या पायाची टाच खुब्याजवळ मी टेकवली आहे खाली आणि गुडघा वर उचललाय. उजवा हात खाली आहे, डावा हात वर आहे. दोन्ही हातांनी गुडघ्याला घट्ट मिठी मारा. कडकडून मिठी मारा. कंबर सरळ ठेवा. डोळे बंद करा. कुठे ताण बसतोय तिथे मनाने पोचा. कंबर सरळ. अनुभव करा संपूर्ण डावी कंबर, डावं नितंब, डाव्या पायाची मांडी. हा पूर्ण भाग ताणला गेला आहे. तसंच ज्या ठिकाणी दाब बसतोय तिथे मनाने पोचा. ओटीपोट, ओटीपोटाचा भाग, इथं बसलेला दाब अनुभव करा. ज्यांची कंबर दुखते त्यांच्यासाठी उत्तम आसन आहे. अनुभव करा कमरेचे स्नायू, नितंबाचे स्नायू इथे ताणले जातात. ज्यांचं दिवसभर बैठे काम असतं, म्हणजे फॉर एक्झाम्पल बँकेतील अधिकारी, बँकेत कामं करणारी किंवा ऑफिसेसमध्ये कामं करणारी, IT मध्ये कामं करणारी, कंबर नितंब हे स्नायू पूर्ण ताणले जातात. ओके. इथं निर्माण झालेला ताण, व्याधी या अभ्यासामुळे बरी होते. रिलॅक्स. डावा पाय सरळ. उजवा पाय फोल्ड करा. उजव्या पायाची टाच डाव्या पायाच्या खुब्याजवळ टेकवा. श्वास सोडत उजवा गुडघा खाली. श्वास घेत वर उचला. डावा हात खाली आणि उजवा हात वर. दोन्ही हातांनी उजव्या गुडघ्याला घट्ट मिठी मारा. खेचा छातीकडं. व्हेरी गुड. कंबर सरळ ठेवा. करा कंबर सरळ. येस. छान केलं आहे सोनालीताई, विजयाताई, प्रज्ञाताई छान, प्रतीक्षाताई छान. कंबर सरळ ठेवा. व्हेरी गुड. डोळे बंद करा. जिथे ताण बसलाय तिथे मनाने पोचा. उजवी कंबर, उजवा नितंब, उजव्या पायाची मांडी, मांडीचे स्नायू, इथं जाणवणारा ताण अनुभव करा. या ताणासोबत 10 सेकंद थांबा. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1.
0. रिलीज. सावकाश पाय खाली घ्या, पाय सरळ करा. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये अल्टरनेट शेक करा. पायांवर आलेला ताण निघून जाऊ द्या. यानंतर आपण करूयात पूर्ण तिथली आसनचा अभ्यास. दोन्ही पाय फोल्ड करा. दोन्ही पायांच्या टाचा खुब्याजवळ घ्या. दोन्ही हातांची बोटं इंटरलॉक करा या पद्धतीने आणि पायाचा पंजा घट्ट पकडा. सावकाश कंबर सरळ ठेवा. करा सरळ कंबर. श्वास घेत गुडघे वर. श्वास सोडत बाजूने खाली. डाऊन डाऊन डाऊन. श्वास घेत वर. इनहेल अप. श्वास सोडत खाली. डाऊन डाऊन डाऊन. चला 15 ते 20 वेळेस फ्री मुवमेंट्स करायचे आहेत. ज्या पद्धतीने फुलपाखरू, बटरफ्लाय आपल्या पंखांची हालचाल करतं त्याच पद्धतीने दोन्ही पायांची हालचाल करायची आहे. हे साधं आणि खूप इफेक्टिव्ह आसन आहे. पूर्ण कंबर, खुब्याचा सांधा, हिप जॉईंट यामुळं मोकळा होतो. जनेंद्रियाचे विकार, पाळीचे विकार ओके या अभ्यासामुळे बरे व्हायला मदत होते. मोठं आतडं ताणलं जातं, गॉल ब्लॅडर ताणलं जातं, ओके मूत्राशय ताणलं जातं. मूत्राशयाचे विकार बरे व्हायला या अभ्यासामुळे मदत होते. सूर्यनमस्कार करताना जो खुब्यावरती ताण येतो तो ताण सुद्धा या छोट्या अभ्यासामुळे निघून जायला मदत होते. ज्यांची कंबर दुखते तुम्ही अनुभव करा. आज आपण ही जी आसनं केलीत ना यांनी कंबर दुखायची तुम्हाला कमी होईल हे तुम्हाला जाणवेल आज. येस. रिलॅक्स. दोन्ही गुडघे जवळ घ्या. दोन्ही पाय पुढे सरळ. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये अल्टरनेट शेक करा. पायांवर आलेला ताण निघून जाऊ द्या. चला मांडी घालून बसा. पायाचे सूक्ष्म व्यायाम पूर्ण. हाताचे सूक्ष्म व्यायाम करूयात. दोन्ही हात सगळ्यांनी पुढे सरळ करा या पद्धतीने. पहिला अभ्यास अंगुली नमन. आता हातांच्या बोटांची जी मुळं आहेत त्या मुळापाशी बोटांची टोकं टेकवायची आहेत. ओके जिथे आपलं बोट सुरू होतं ना त्या मुळापाशी बोटांची टोकं टेकवायची आहेत. येस खूप छान. श्वास घेत हातांची बोटं एकमेकांपासून दूर न्या. स्ट्रेच. न्या दूर. श्वास सोडा. हातांची बोटांची टोकं बोटांच्या मुळापाशी टेकवा. चेहऱ्यावरती गोड स्माईल. येस. श्वास घेत हातांची बोटं एकमेकांपासून दूर न्या. स्ट्रेच. एक्झेल. इनहेल. स्ट्रेच. श्वास सोडा. हातांची बोटांची टोकं मुळापाशी. श्वास घेत बोटं एकमेकांपासून लांब. चलो काउंटिंग के साथ. 1 2 चेहऱ्याचे स्नायू ढिले. 3 4 बघा कुठे कुठे ताण बसतोय. 5 6 7 8 9 10. हात खाली घ्यायचे नाहीत. थकायचं नाही कोणी. हातांची बोटं सरळ करा. श्वास घेत हाताचा पंजा वर उचला. श्वास सोडत खाली. मणिबंध नमन. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. इनहेल अप. एक्झेल डाऊन. इनहेल अप. प्रतीक्षाताई हात कोपरात सरळ. एक्झेल डाऊन. विजय सर छान करतायत. 1 2 1 2 लास्ट राऊंड. 1 आणि 2. अंगठे आत. मुठ्ठी बांधा. हात कोणी खाली घेऊ नका. मुठ्ठींना गोलाकार फिरवणं. मुठ्ठी जवळ घ्या. श्वास घेत वर. श्वास सोडत बाजूने खाली. 1 2 3 4 5 6 आणि 7. अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 5 6 आणि 7. ओके तळहात आकाशाच्या दिशेला. थकणे का नाही. हात कोपरात फोल्ड करा. बोटांच्या चंचू बनवा आणि खांदे पकडा. चला विजय सर हात खाली नका घेऊ. बघा आपल्या हातातली ताकद किती आहे. एवढं छोटूस व्यायाम केलं तरी आपले हात थकतात. कोपर जवळ घ्या. स्कंद चक्र करणार आहोत. श्वास घेत दोन्ही कोपरवर. श्वास सोडत बाजूने गोलाकार फिरवत खाली. मोठ्यात मोठं वर्तुळ काढा. 2 3 4 5 10 राऊंड करणार आहोत. 6 मोठं वर्तुळ काढा. 7 8 9 10. हीच क्रिया विरुद्ध दिशेने. चलो 1 2 मोठं वर्तुळ. 3 4 5 6 7 8 9 and 10. दोन्ही हात सावकाश कोपरात सरळ करा आणि हळूच गुडघ्यांवर मांड्यांवर टेकवा.
डोळे बंद करा आणि श्वासाच्या श्वसन संस्थेवर झालेला परिणाम अनुभव करा. दीर्घ श्वास घ्या. अनुभव करा पहिल्यापेक्षा जास्त खोलवर आता श्वास येत आहे. श्वास निघून जाताना दोन्ही खांदे, दंड, कोपर, मनगट, हातांची बोटं ढिली करा. स्कंदचक्र करण्यामुळं पूर्ण छातीचे स्नायू ताणले जातात. फुफ्फुसं आपली मोकळी होतात. दीर्घ श्वास घ्या. श्वासाच्या डेप्थमध्ये, व्हॉल्यूममध्ये झालेला बदल अनुभव करा. श्वास निघून जाताना छाती, पोट, पाठ, पाठीचा कणा रिलॅक्स. सावकाश डोळे उघडा. येस. जाणवलं का? पहिल्यापेक्षा जास्त मोठा श्वास आला का? स्कंदचक्र केल्यामुळं. ओके. फुफ्फुसं आपली मोकळी होतात आणि फुफ्फुसं मोकळी झाली की जास्त श्वास आतमध्ये घेतला जातो. डीप ब्रिदिंग आपोआप केली जाते. डीप ब्रिदिंग केली की मन स्थिर व्हायला मदत होते. ओके. जाणवतोय स्थिरपणा थोडासा पहिल्यापेक्षा? ओके. मगाशी आला आणि आताची अवस्था बघा. स्थिरपणा आपल्याला जाणवतो. चला मानेचे सूक्ष्म व्यायाम करूयात. दोन्ही हात कमरेच्या मागे न्या. एका हाताचं मनगट दुसऱ्या हाताने पकडा. सावकाश खांदे मागे घ्या. पाठीचा कणा सरळ. ग्रीवा संचलन भाग 1. श्वास सोडत हळूच हनुवटी खाली आणा. छातीला टेकवा. श्वास घेत डोकं वर उचला. शरीराच्या मागे जाऊ द्या. मागे गेल्यावरती हनुवटी वर उचला. उचला हनुवटी वर. गळ्याला घशाला ताण द्या. इथं जाणवणारा ताण अनुभव करा. श्वास सोडत सावकाश खाली डाऊन. 2. इनहेल अप. उचला हनुवटी वर. अजून वर उचला. गळ्याखाली जाणवणारा ताण अनुभव करा. श्वास सोडत खाली. 3. डोळे बंद करा. उचला हनुवटी वर. जाऊ द्या डोकं मागे. हनुवटी अजून वर उचला. गळ्याच्या ठिकाणी असणारी थायरॉइड ग्रंथी यामुळे ताणली जाते. थायरॉइड हार्मोन्स बॅलन्स यामुळे मदत होतो. एक्झेल डाऊन. 4. इनहेल अप. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. 5. लास्ट राउंड. इनहेल अप. एक्झेल सेंटर पोझिशन. भाग 2. साइड वाईज बेंडिंग. श्वास सोडत मानेला डावीकडे बेंड करा. 1. श्वास घेत वर. 2. श्वास सोडा. 3. फक्त मान हलवायची. श्वास घेत. 4. शरीर हलू नका. चला श्वास सोडा. 1. श्वास घेत. 2. सेंटर सोडा. 3. श्वास घेत. सेंटर. 4. काउंटिंग के साथ 1 2 3 4. 1 2 3 4. लास्ट राउंड. 1 2 3 4. रिलॅक्स. डोळे उघडा. ग्रीवा संचलन भाग 3. नेक ट्विस्टिंग. मानेला पीळ द्यायचा आहे. कंबर सरळ, पाठीचा कणा सरळ. श्वास सोडत हळूच मानेला डावीकडे पिळा. दोन्ही डोळ्यांची बुबुळं डावीकडे खेचा. डाव्या डोळ्याच्या अँगल मधून जास्तीत जास्त मागे पहा. यामुळे डोळ्यांचंही आरोग्य सुधारतं. श्वास घेत सेंटर. श्वास सोडत कम्प्लीट उजवीकडे ट्विस्ट करा मानेला. कम्प्लीट नेक ट्विस्टिंग टू द राईट साइड. पूर्ण उजव्या डोळ्याच्या अँगल मधून मागे पहा. व्हेरी गुड. इनहेल सेंटर. चलो काउंटिंग के साथ 1 डावीकडे. श्वास घेत. 2. श्वास सोडा. 3 उजवीकडे. श्वास घेत सेंटर. 4. चला श्वास सोडा. 1 डावीकडं. छान करतायत सर्वजण. स्वातीताई छान, नैनाताई छान. 2 3 4. अजून 2 राऊंड सेल्फ प्रॅक्टिस करा श्वासासोबत. चला कांचनताई छान करतायत. येस. मृण्मयीताई छान, सोनालीताई छान, अरुणाताई छान. व्हेरी गुड. झाल्यानंतर रिलॅक्स. ग्रीवा संचलन भाग 4. कम्प्लीट नेक रोटेशन. पाठीचा कणा सरळ करा सर्वांनी. मानेला सावकाश डावीकडे बेंड करा. डोळे बंद. श्वास घेत सावकाश डोकं उजवीकडून मागे जाऊ द्या. श्वास सोडत उजवीकडून पुढे. डोळे बंद. अत्यंत सावकाश मान फिरवा. 2 डावीकडून मागे.
उजवीकडून सावकाश श्वास सोडत पुढे. 3, अजून स्पीड कमी करा. मानेचे स्नायू नाजूक असतात. 4, शेवटचा राऊंड. श्वास घेत मागे. 5, श्वास सोडत पुढे. डावीकडे आल्यानंतर स्टॉप. विरुद्ध दिशेने अँटी क्लॉकवाईज रोटेशन. 1, सावकाश. 2, अजून सावकाश. श्वास घेत मागे. 3, फक्त मान गोलाकार फिरवायचे आहे. 4 आणि 5. रिलॅक्स. सावकाश. डोकं सरळ. दोन्ही हात गुडघ्यावर ठेवा. डोळे बंद. मोठा लांब श्वास घ्या. श्वास निघून जाताना संपूर्ण मानेचे स्नायू ढिले करा. ग्रीवा संचलन म्हणजे मानेचे सूक्ष्म व्यायाम करण्यामुळे संपूर्ण मानेवरील ताण, मानेतील मणके मोकळे होतात. थायरॉइड ग्रंथी 360 डिग्रीमध्ये सर्व बाजूंनी ताणली जाते. यामुळे थायरॉइडच्या आरोग्यामध्ये सुधारणा होते. शरीराच्या मेटाबॉलिझम मध्ये सुधारणा होते. दीर्घ श्वास घ्या. श्वास निघून जाताना संपूर्ण मान, गळा, घसा, मानेचे स्नायू ढिले करा. रिलॅक्स. सावकाश. डोळे उघडा. अनुभव करा सगळे सूक्ष्म व्यायाम, पायाचे, हाताचे, मानेचे सूक्ष्म व्यायाम पूर्ण. सूक्ष्म व्यायाम झाले की एक वेगळी प्रकारची प्रसन्नता, हलकेपणा जाणवतो शरीरामध्ये. जाणवतोय? कोणाकोणाला जाणवतोय? मोकळं झालंय माझं शरीर, हलकं झालंय. जाणवतोय? येस येस. थँक्यू. चला, त्यानंतर दोन्ही पाय पुढे सरळ करा. मार्जरी आसन करणार आहोत. पाठदुखीसाठी उत्तम आसन, पाठीचा कणा मोकळा करणारं आसन आपण करणार आहोत. कसं करायचं आहे? सर्वांनी गुडघ्यावरती या. फरशीवर असाल तर योगाची मॅट वापरा किंवा टॉवेलची घडी घालून गुडघ्याखाली ठेवा. गुडघ्यांना सपोर्ट द्या. दोन्ही हातांचे तळवे बरोबर खांद्याखाली घ्या. ओके, या आसन स्थिती बरोबर घ्या. दोन्ही हातांचे तळवे बरोबर खांद्याखाली आहेत. श्वास घेत हळूहळू सर्वांनी डोकं वर उचला. पाठीचा कणा खाली दाबा. दाबा. पाठ खाली दाबा. हनवटी अजून वर उचला हनवटीवर. गळ्याला, घशाला ताण बसू द्या. श्वास सोडा. सावकाश. डोकं खाली घ्या. पाठ वर उचला आणि पायाचा पंजा उभा करा. उचला पाठ वर. हनवटी छातीला नेऊन टेकवा. उचला पाठ वर. ज्या पद्धतीने मांजर आळस देते उठल्यावरती, ओके, मांजराला मार्जरी असं म्हणतात. मार्जरी आसन, मांजरावरून हे आसनाचं नाव आहे. श्वास घेत हळूच डोकं वर उचला. पाठीचा कणा खाली, पायाचा पंजा खाली. दाबा पाठ खाली. दाबा दाबा दाबा. श्वास सोडा. एक्झेल डाऊन. डोकं खाली, पाठीचा कणा वर, पायाचा पंजा उभा करा. चला, श्वास घ्या. इनहेल अप. खूप छान करतायत सर्वजण. हनवटीवर उचला. छान. मिनलताई छान. विजयजी छान. एक्झेल डाऊन. आता भरपूर जणांचे व्हिडिओ व्यवस्थित नाहीयेत. ओके, माझे जसं संपूर्ण शरीर मॅट दिसतं तसं तुमचा व्हिडिओ सेटिंग असलं पाहिजे. इनहेल अप. उचला हनवटीवर. पाठीचा कणा खाली, पायाचा पंजा पसरलेला. येस. आता सर्वांनी या अवस्थेमध्ये ना थोडंसं पुढे सरका, पुढे ढकला आणि पाठीवरती आलेला ताण अनुभव करा. जर खूपच पाठ दुखत असेल तर याचा अर्थ असा आहे आपली बसण्याची पद्धत चुकीची आहे. ओके, या पद्धतीमध्ये सुधारणा करणं आवश्यक आहे. येस. एक्झेल डाऊन. चला, इनहेल अप. एक्झेल डाऊन. रिलॅक्स. चला, हळूच आता पोटावर झोपायचं आहे. सावकाश पोटावर झोपा. पाठीचं पुढचं आसन घेणार आहोत आपण, भुजंग आसन. आता कपाळ जमिनीवर टेकवा आणि दोन्ही तळहात कान व खांद्याच्या बाजूला टेकवा. ओके, कान व खांद्याच्या बाजूला टेकवा. भुजंग म्हणजे काय? कोब्रा. ओके, ज्या पद्धतीने साप आपलं डोकं, मान, पाठ वर उचलतो त्याच पद्धतीने आपण ही स्थिती करणार आहोत आणि ही स्थिती आपण होल्ड करणार आहोत. ठीक आहे. आता सर्वांनी पायाचे पंजे उभे करू नका. पायाचे पंजे जमिनीवर पसरून घ्या. पसरलेले पायाचे पंजे पाहिजेत. व्हेरी गुड.
आता श्वास घेत सर्वांनी एक साथ. चला श्वास घेत डोकं मान पाठ वर उचला. उचला डोकं मान छाती खांदे वर उचला. सावकाश दोन्ही कोपर वर उचला आणि हात कोपरामध्ये थोडेसे बेंड ठेवा. व्हेरी गुड. आता हळूहळू हनुवटीवर उचला. उचला हनुवटीवर. पाठीच्या कण्यावर आलेला ताण अनुभव करा. श्वास सोडत सावकाश पोट, कोपर, छाती व कपाळ खाली टेकवा. एक श्वास घेऊन सोडा. दुसरं आसन करणार आहोत. दुसरा राऊंड करणार आहोत. चला श्वास घेत डोकं मान दोन्ही खांदे छाती पोट वर उचला. सावकाश दोन्ही हात कोपरामध्ये सरळ करा. अर्ध वक्र वक्र हस्त कोपर थोडेसे बेंड ठेवा. आता हळूच सर्वांनी हनुवटीवर उचला. उचलावर 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 आणि डोळे बंद करा. पाठीवर आलेला ताण अनुभव करा. संपूर्ण पाठीचा कणा अजून हनुवटीवर उचला. मानेपासून माकडहाडापर्यंत ताणला गेला आहे. डाव्या पाठीचे स्नायू उजव्या पाठीचे स्नायू इथं जाणवणारा ताण अनुभव करा. श्वास सोडा. सावकाश खाली या. पोट अगोदर टेकवा, मग कोपर, छाती, सगळ्यात शेवटी कपाळ खाली टेकवा. एक दीर्घ श्वास घेऊन सोडा. शेवटचं आवर्तन करणार आहोत 15 सेकंद होल्डिंग साठी. चला सर्वांनी एक साथ श्वास घेत उचला डोकं मान छातीवर. येस विजयजी बघू नका इकडे तिकडे. येस आपण खूप महत्वाचं आसन करत आहोत. यावरती कोपर थोडेसे बेंड ठेवा. खूप छान केले सर्वांनी. हनुवटी हळूच वर उचला. डोळे बंद करून लक्ष पाठीमध्ये घ्या. खूप छान केलंय. कोणी कोणी आसन छान केलंय मी सगळ्यांची नावं घेतो. ओके मिनलताई छान, विजयताई, जयंत सर छान, विजय सर छान, पूनमताई छान, प्रीतमताई छान, अरुणाताई, सोनलताई, कांचनताई छान, नयनताई छान. ओके येस पूर्वेशजी छान, सोनालीताई छान, येस मृण्मयीताई छान, ज्योतिताई नयनाताई छान, येस विनीताताई फक्त डोकं दिसतंय बाकी काही दिसत नाही. मॅट दिसत नाही. एवढं का लपून ठेवलंय. रिलॅक्स फंटास्टिक. सावकाश श्वास सोडत खाली. हळूच खाली या. सर्वांनी एक गाल खाली टेकवा. दोन्ही हात कमरेच्या बाजूला टेकवा. येस कोपर थोडेसे बेंड. तळहात आकाशाच्या दिशेने. येस पुन्हा सांगतो दोन्ही हात कमरेच्या बाजूला टेकवा. तळहात आकाशाच्या दिशेला. हात कोपरामध्ये थोडेसे फोल्ड. एक गाल खाली टेकवा. येस एक गाल खाली टेकवा. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. मोठा श्वास घ्या. संपूर्ण पाठीवर आलेला ताण श्वासासोबत निघून जाऊ द्या. उठू नका राहुलजी. हा ओके व्हेरी गुड. रिलॅक्स. पुन्हा एकदा लांब मोठा श्वास घ्या. अनुभव करा पहिल्यापेक्षा आता जास्त खोलवर श्वास येत आहे. भुजंगासन करताना पूर्ण छातीचा पिंजरा फुफ्फुस ताणली जातात. त्यामुळे आपली श्वसन संस्था चांगली होते. खोलवर श्वास घेतला जातो सोडला जातो याचा प्रत्यक्ष अनुभव घ्या. श्वास निघून जाताना पूर्ण पाठीचा कणा ढिला. तसंच भुजंगासन करताना पोटातील सर्व स्नायू आतडी लिव्हर पॅनक्रिया किडनी इत्यादींवरती छान दाब येतो ताण येतो. यामुळे पोटावरील चरबी सुद्धा आपली कमी होते. पचनशक्ती आपली सुधारली जाते. पाठीच्या कण्यावर आलेल्या ताणामुळं पाठदुखी कंबरदुखी आपली बरी व्हायला मदत होते. दुसरा गाल खाली टेकवा. मान उघडली असेल तर दुसरा गाल खाली टेकवा. पुन्हा लांब मोठा श्वास घ्या. श्वास निघून जाताना पूर्ण पाठीचा कणा कंबर खुबे मांड्या ढिलं करा. रिलॅक्स. आता हळूच डाव्या कुशीवर टर्न घ्या. सावकाश पाठीवर झोपा. आता काउंटर आसन म्हणजे बॅलन्सिंग आसन आपण करणार आहोत. पवन मुक्त आसन. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये फोल्ड करा. गुडघे छातीशी घ्या आणि दोन्ही हातांनी गुडघ्यांना घट्ट मिठी मारा व गुडघे अजून छातीच्या जवळ घ्या. पवन मुक्तासन. पवन म्हणजे वायू वारा. शरीरातील गॅसेस बाहेर काढण्याचं काम
बॅकवर्ड बेंडिंग केल्यानंतर माइल्ड फॉरवर्ड बेंडिंग मधलं हे आसन आहे पवनमुक्त आसन. पकडले गुडघे. आता ज्यांची मान दुखत नाही त्यांच्यासाठी त्यांनी हळूच डोकं वर उचला, हनवटी किंवा कपाळ दोन्ही गुडघ्यांना टेकवा. ज्यांची मान दुखते, सर्वायकल स्पॉन्डिलायसिस असेल त्यांनी डोकं खालीच ठेवा. येस. आणि सामान्य श्वसन सुरू ठेवा. 10 सेकंद होल्ड. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. सावकाश डोकं खाली टेकवा. हळूच दोन्ही पाय रिलीज करा. डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ. दोन्ही हात कमरेपासून दूर, तळहात आकाशाच्या दिशेला. सावकाश डोळे बंद करा. शारीरिक सजगता, बॉडी अवेअरनेस. संपूर्ण लक्ष श्वासावर घ्या. पोट, छाती भरून श्वास घ्या. श्वास निघून जाताना छाती, पोट, पाठ, पाठीचा कणा, कंबर, कमरेचे स्नायू ढिले करा. संपूर्ण डोकं, मान, दोन्ही खांदे, दोन्ही हात ढिले सोडा. पूर्ण छाती, पोट, पाठीचा कणा, संपूर्ण कंबर, दोन्ही खुबे, नितंब, दोन्ही मांड्या, गुडघे, पायांच्या पोटऱ्या, गोटे, टाचा, पायांचा तळपाय रिलॅक्स. पुढील आसन आपण करणार आहोत पादसंचलन. कंबर, नितंब, मांड्यावरील चरबी कमी करणारं आसन. दोन्ही पाय जवळ घ्या. जुने साधक स्वतःचे 20 राऊंड क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज करून घ्या. एक पाद संचलन. सर्व नवीन साधक डावा पाय वर उचला, गुडघ्यात दुमडून पोटाशी घ्या. येस. चला 10 राऊंड आपण क्लॉकवाईज करणार आहोत. 10 राऊंड अँटी क्लॉकवाईज. श्वास घेत पाय सरळ करा. टाच जमिनीपर्यंत जाऊ द्या. तिथून पाय वर उचला 90 डिग्री पर्यंत आणि मग श्वास सोडत गुडघ्यात दुमडून पोटाशी. 1 मोठं वर्तुळ. 2 पाद संचलन. 3 चेहऱ्यावरती स्माईल. 4, 5 थकायचं नाही. 6, 7, 8, 9, 10. चला विरुद्ध दिशेने अँटी क्लॉकवाईज. 1 मोठं वर्तुळ. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. डावा पाय खाली, उजवा पाय वर उचला, गुडघ्यात दुमडून पोटाशी. मोठं वर्तुळ. चला 1, 2 चेहऱ्यावर गोड स्माईल. 3 आपलाच पाय आहे. 4 त्यामुळे प्रेमाने फिरवा, मोठा फिरवा. 5, 6, 7, 8, 9, 10. अँटी क्लॉकवाईज. 1 विरुद्ध दिशेने. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. दोन्ही पायामध्ये अंतर घ्या. दोन्ही हात कमरेपासून दूर. डोळे बंद. ज्या ठिकाणी ताण आलाय तिथे मनाने पोचा. दोन्ही खुबे, मांड्या, नितंब, मांड्यांचे स्नायू इथं जाणवणारा ताण अनुभव करा. पादसंचलन करण्यामुळं कंबर, नितंब, मांड्यावरील चरबी कमी होते. पूर्ण खुब्याचा सांधा मोकळा होतो. पाळीचे विकार यामुळे बरे होतात. जनेंद्रिय विकार बरे व्हायला मदत होते. तसंच या अभ्यासामुळं मोठं आतड्यात आणलं जातं. यामुळे ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे, पोट साफ होत नाही, अशांसाठी लाभदायी आसन आहे. दीर्घ श्वास घ्या. श्वास निघून जाताना दोन्ही मांड्या, खुबे, ओटीपोटाचा भाग ढिला करा. कल्पना करा येणारा श्वास ओटीपोट, खुबे, मांड्यांपर्यंत जात आहे. या ठिकाणी निर्माण झालेला ताण श्वासासोबत निघून जात आहे. रिलॅक्स. उद्या आपण याचा पुढील भाग 2 आपण शिकणार आहोत. आता यानंतर आपण उदरकर्षण शिकणार आहोत. ओके.
स्टमक ट्विस्टिंग, दोन्ही पाय जवळ घ्या, दोन्ही हातांची बोटे इंटरलॉक, हात डोक्याच्या मागे घ्या, सावकाश दोन्ही पाय गुडघ्यात दमडून पोटाचे घ्या. आता दोन्ही कोपर फेविकॉल चिकटल्याप्रमाणे जमिनीवरती चिकटून ठेवा, फॉर्म ठेवा. श्वास सोडत दोन्ही गुडघे उजवीकडं आणि मान डावीकडे जाऊ द्या. कोपर उचलू नका, खांदे उचलू देऊ नका. पूर्ण पोटाला बसलेला ताण, पाठीला बसलेला ताण अनुभव करा. श्वास घेत सेंटर. एक्झेल, दोन्ही गुडघे डावीकडं, मान उजवीकडं. उजवा खांदा कोपर जमिनीवरतीच ठेवा, उचलू नका. श्वास घेत सेंटर. चला श्वास सोडा डावीकडं. 1, दोन्ही खांदे कोपर जमिनीवरती. इनहेल आउट. एक्झेल 3, डावीकडं. श्वास घेत 4. चला 3 राउंड करूयात काउंटिंग के साथ. 1, 2, 3, 4. खाली जाताना श्वास सोडा. 1, वर येताना श्वास घ्या. 2, खाली जाताना सोडा. 3, वर येताना श्वास घ्या. 4. शेवटचा राउंड. सेल्फ प्रॅक्टिस करा. रिलॅक्स. सावकाश दोन्ही पाय खाली, डावा पाय सरळ करा. हळूच डाव्या कुशीवर टर्न घ्या. सपोर्ट घेऊन सावकाश झुकून बसा. चलो स्टँडिंग. गुड मॉर्निंग. उठा. चला शेवटचे 15 मिनिट राहिलेत आपले. सर्वांनी उठून उभे राहा. स्ट्रेचिंग स्ट्रेचिंग आसन करणार आहोत. पाठीचा कणा, पोटाचे स्नायू ओके पूर्ण आपण ताणणार आहोत. थोडस कॅमेरा मी वरती करतो. दोन्ही पाय जवळ घ्या. तळपायांमध्ये 4 बोटांचं अंतर. हातांची बोटं इंटरलॉक करा. तळहात बाहेरच्या दिशेला. सोप्या सोप्या सूचना आहेत. हात डोक्यावरती घ्या. डोळे उघडे, नजर समोर स्थिर करा. श्वास घेत संपूर्ण शरीर वर उचला. दोन्ही पायांच्या पंजावरती या. टाचावर उचला. नजर समोर स्थिर करा. एकाग्रता वाढवणारा आसन आहे. उचला खांदे वर, उचला अजून खांदे वर उचला. सामान्य श्वास सुरू ठेवा. दोन्ही कोपर सरळ ठेवा. नजर समोर स्थिर ठेवा. दोन्ही हाताचे दंड, खांदे, छातीचा भाग, पोट, पाठीचा कणा, पायांच्या पोटऱ्यांवर आलेला ताण अनुभव करा. श्वास सोडत सावकाश खाली. 2, इनहेल अप. स्ट्रेच युअर बॉडी. स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच. उचला खांदेवर. उचला जाणीवपूर्वक खांदेवर उचला. अजून वर उचला. हात कोपरात सरळ. श्वास सोडत खाली. 3, इनहेल अप. फुल बॉडी स्ट्रेच. स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच. अजून खांदेवर उचला. अजून थोडेसे अजून वर उचला. उचला. बघा कुठे कुठे ताण बसतोय. पूर्ण शरीर ताणलं जात आहे. एक्झेल डाऊन. सावकाश दोन्ही हात बाजूने खाली आणा. दोन्ही हाताचे दंड, हाताचे स्नायू, छाती, पोट, पाठ, पाठीचा कणा, पायांच्या पोटऱ्या इथं जाणवणारा ताण अनुभव करा. त्यांना व्हेरिकोज वेनचा त्रास होतो, तो सुद्धा त्रास या अभ्यासाने कमी होतो, लक्षात ठेवा. चला पुढील अभ्यास तिर्यक ताडासन. आता आपण जे आसन केलं त्या आसनाचं नाव होतं ताडासन. ताडाचं झाड जसं सरळ असतं ना, तसं हे आसनाचं नाव आहे. याने काय होतं, पाठीचा कणा स्ट्रेच केला जातो, रिलॅक्स केला जातो. स्ट्रेच रिलॅक्स. आता जे दुसरं आसन शिकणार आहोत हे तिर्यक ताडासन, साइड वाईज बेंडिंग. इथं काय करणार आहोत, पाठीचा कणा ताणणार आहोत, मग डावीकडे बेंड सरळ, उजवीकडे बेंड सरळ आणि मग रिलॅक्स. या पद्धतीने होणार. म्हणजे पूर्ण व्हर्टिब्रल टेन्शन, स्पायनल टेन्शन यामुळे निघून जाणार आहे. रेडी. बोट इंटरलॉक. तळहात बाहेरच्या दिशेला. हात डोक्यावरती घ्या. दोन्ही हात कोपरामध्ये सरळ. दंड कानाला चिकटलेले. नजर समोर. श्वास सोडत सावकाश डावीकडे बेंड करा शरीर. श्वास घेत सेंटर. 2, श्वास सोडा. 3, उजवीकडे.
श्वास घेत सेंटर 4, खाली जाताना श्वास सोडा 1. बघा उजवं पोट उजवी छाती इथं जाणवणारा छान ताण अनुभव करा. इनहेल अप. पायामध्ये अंतर घ्या, 3 फुटांचं अंतर घ्या. एक्झेल डाऊन. प्रभाताई पायातील अंतर वाढवा. इनहेल अप. अजून थोडं वाढवा. एक्झेल. प्रतीक्षाताई पायातील अंतर वाढवा. इनहेल अप. 2.5 ते 3 फुटांचं अंतर. एक्झेल डाऊन. चला शेवटचा राऊंड करूयात. इनहेल अप. श्वास सोडत सावकाश खाली, सावकाश खाली. सामान्य श्वास सुरू ठेवा, वर येऊ नका. बघा उजवा खांदा, उजवं पोट, उजवी छाती, कंबर इथं जाणवणारा ताण अनुभव करा. इनहेल अप. जाणवला का ताण? मान हलवून सांगा मला. जाणवला? येस. नाही जाणवला? बर. पायातील अंतर वाढवा प्रभाताई. एक्झेल. उजवीकडे बेंड. दोन्ही हात कोपरात सरळ करा. करा सरळ, कोपरात सरळ करा. कोपरात सरळ, असं करू नका. कोपरात सरळ. येस. अजून सरळ. बघा डावं पोट, डावा खांदा, डावी छाती इथं जाणवणारा ताण अनुभव करा. इनहेल अप. एक्झेल रिलॅक्स. 3 राऊंड पूर्ण. सावकाश हात खाली घ्या, दोन्ही पाय जवळ घ्या, दोन्ही हात शेक करा. हात कोपरात दुमडून सरळ करा. डावा पाय शेक, उजवा पाय शेक. पायावरचा ताण निघून जाऊ द्या. ठीक. पुढील अभ्यास पाठीचा कण्यासाठी कटीचक्रासन करणार आहोत. आता पाठीचा कणा कपडे पिळल्याप्रमाणे आपण पिळणार आहोत. एकदा बघून घ्या कसं करायचंय. जुने साधक स्वतःचे 10 ते 12 राऊंड पूर्ण करून घ्या. बघा कसं करायचंय. पायामध्ये अंतर आहे 3 फुटांचं. दोन्ही हात जमिनीला समांतर आणि कमरेपासून वरचा भाग ट्विस्ट करायचा आहे. ओके, कसा करायचा आहे बघून घ्या. पूर्ण ट्विस्ट केलाय कमरेपासून वरचा भाग. आता अंतिम स्थितीमध्ये डावा हात कमरेवर, उजवा हात खांद्यावर. ही स्थिती सोडताना दोन्ही हात सरळ करा. श्वास घेत सेंटर. श्वास सोडत कम्प्लीट उजवीकडे ट्विस्ट. उजवा हात कमरेवर, डावा हात खांद्यावर. सोडण्यापूर्वी हात सरळ. श्वास घेत सेंटर. ओके, चला करूयात पहिला राऊंड सावकाश, नंतर हळूहळू स्पीड वाढवायचं आपल्याला. चला करून घ्या. 1, 2 सेंटर. 3 उजवीकडे. 4 सेंटर. ओके, विजय सर पायाचे अंतर वाढवा. ओके, कमीत कमी 2.5 ते 3 फुटांचं अंतर वाढवा. अजून अंतर विजय सर, अजून वाढवा. अजून वाढवा. माझं बघा अंतर किती आहे. ओके, येस, एवढं अंतर पाहिजे. काहींचं फक्त एवढं अंतर दिसतंय म्हणून सांगतो, कृपया व्हिडिओ चालू ठेवा. आपल्याला वाटतं आपण बरोबर करतो, पण आपण भरपूर चुका करत असतो. ते शिक्षकांना कळतं काय चुका होत आहेत त्या. ओके, चला थोडं स्पीड वाढवा आणि बघा पाठीतून कसा कडकड आवाज येतोय. त्यामुळे पूर्ण वर्टिब्रल कॉलम मोकळा होतो. स्पायनल टेन्शन या अभ्यासामुळे निघून जातात. येस. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. पाय जवळ घ्या, पाय शेक करा. कोणाकोणाच्या पाठीमधून कडकड आवाज आला? ऐकायला आला का तुम्हाला स्वतःचा आवाज? येस येस. ओके, थँक्यू. पाय मोकळे करा. चला आता पुढचं एक छान आसन करणार आहोत. थोडंसं अवघड आहे पण इंटरेस्टिंग आहे. पूर्ण कंबर, नितंब, मांड्यांवरती ताण आणणारं आसन आहे आणि आपण चॅलेंज देऊयात. कोण किती वेळ करतंय बघूयात. कमीत कमी 60 सेकंद हे आसन करायचं आहे. ठीक. आता हे आसन करताना बऱ्याचदा चुका होतात. आपण अगोदर चुकीचं शिकणार आहोत. का चुकीचं शिकायचं? चूक लक्षात राहते, मग आपण बरोबर शिकूयात. ओके, चला माझ्यासोबत सर्वांनी पायामध्ये 2.5 फुटांचं अंतर घ्या. बघा खाली बघा, पायातलं अंतर बघा 2.5 फुटांचं आहे का? मिनिमम 2.5 फुटांचं अंतर घ्या. ओके, आता सर्वांनी आपल्याला खाली बसायचंय 90 डिग्री पर्यंत. पण हे बसताना कसं बसायचंय? अगोदर गुडघे पुढे आणा, फोल्ड करा गुडघे. आता साईड वाईज बघा, मी साईड वाईज दाखवतो तुम्हाला. ओके, येस. आणा गुडघे पुढे, आणा पुढे गुडघे पुढे आणि हळूहळू खाली या खाली. गुडघे पुढे आणत खाली या खाली. बघा आता ताण कुठे बसतोय मला सांगा, हाताने सांगा कुठे ताण बसतोय जास्तीत जास्त ताण. इथं बसतोय का? इथे बसतोय का? येस. मान हलवून सांगा. येस. हा, यावरती आता. येस येस येस. ओके, हे होतं चुकीचं आसन. असं आसन आपल्याला करायचं नाही. आलं लक्षात? आता बरोबर कसं करायचं ते बघा. सर्वांनी कंबर नितंब मागं न्या कंबर नितंब मागं. चला बघत बघत शिकत शिकत करायचं आहे.
न्या कंबर नितंब माग, न्या मागे. आता फक्त कंबर नितंब माग न्यायचं आणि खाली आणायचं, गुडघे पुढे आणायचे नाहीत. ओके. आता मला हाताने सांगा कुठे ताण येतोय, हात डिले सोडा. सांगा कुठे ताण येतोय, कंबर नितंब मांड्यावर ताण येतोय. आलाय का गुडघ्यावरती ताण, आलाय का, जाणवला का फरक, बरोबर आणि चुकीचं. ओके. या सावकाश वरती. आता ही बरोबर पद्धत होती. कोणाकोणाच्या गुडघ्यावर ताण आला हात वरती करून सांगा. येस, कोणाचाच हात वरती नाहीये. ओके. कोणाकोणाच्या कमरेवर, नितंबावर आणि मांड्यांवरती ताण आला हात वरती करून सांगा. ऑलमोस्ट सगळ्यांच्या. तर हे बरोबर आसन आहे. यामुळे काय होणार आहे, कंबर मजबूत होणार आहे, कंबरदुखी बरी होणार आहे, नितंब मांड्यावरची चरबी कमी होणार आहे. असे आपण 5 राऊंड आपण करूयात. ओके. दोन्ही हात बोटे इंटरलॉक करा आणि हात समोर असे घ्या. ओके. चला, कंबर नितंब मागं न्या आणि सावकाश 90 डिग्री पर्यंत खाली या. 1 श्वास घेत वर, 2. ओके. याला स्क्वॅट म्हणतात, सुमो स्क्वॅट. चलो, कंबर नितंब मागे, सावकाश 90 डिग्री पर्यंत खाली, 2. इनहेल अप. तिसरा राऊंड, एक्झेल डाऊन, इनहेल अप. चला, करत राहा. शेवटचे 2 राऊंड करून घ्या. मी चुका काय होत आहे ऑब्झर्व करतोय. वा, सुंदर करताय. या खाली, या खाली. वा वा, सुंदर. हर्षताई छान, प्रतीक्षाताई छान, येस, नयनताई छान, स्वातीताई छान, रोहनजी छान, विजयजी छान, सुंदर. ओके. आता चॅलेंज, 60 सेकंद होल्डिंगचं चॅलेंज. ओके. या चेहऱ्यावरती गोड स्माइल. आता मी स्क्रीनवरती सोनालीताई तुम्हाला घेतोय. ओके, जोडीला घेतोय. छान जोडी आहे, मस्त करतायत. चला, रेडी, टेक युअर पोझिशन. श्वास सोडत सावकाश खाली, 90 डिग्री पर्यंत खाली या. या खाली, या खाली, या खाली, या खाली. चेहऱ्यावरती गोड स्माइल. काउंटिंग बिगिन्स. 1, 2, 3, 4, 5, 6. गुडघे मागे घ्या. 7, 8, 9, 10. सोनलताई खाली या. 11, 12, 13, 14. चेहऱ्यावर गोड स्माइल. 15, 16. अजून स्माइल. 17. हात गुडघ्यावर तुझा ठेवू शकता तुम्ही. 18, 19, 20, 21, 22. चेहऱ्यावर स्माइल. 23. बळच करू नका. 24, 25. जमतील तेवढे करा. 26, 27. वा वा. 28, 29 आणि 30. बस झालं एवढं. थँक्यू, थँक्यू. मिनलताई, प्रीतमताई छान, प्रतिमाताई छान, येस. आणि स्क्रीनवरची जोडी सुद्धा छान, अप्रतिम. वा वा, गुड. चला, रिलॅक्स करा, पाय शेक करा, पायावरचा ताण निघून जाऊ द्या. शेक युअर नीज, शेक युअर लेग्स. दोन्ही पाय शेक करा. येस, पाय शेक, पाय शेक. जाणवला का ताण दोन्ही पायांवरती? येस. आवडलं का आसन? येस. कंबरदुखी पूर्णतः बरी होईल. दररोज फक्त आपण प्रॅक्टिस घेणार आहोत. चला, सावकाश खाली बसा. दोन्ही पाय पुन्हा शेक करा, पायावरचा ताण निघून जाऊ द्या. यानंतर आपण प्राणायामाचा अभ्यास करणार आहोत. कोणत्याही एका सुखद आसनमध्ये बसा, मांडी घालून बसा, अर्ध पद्मासनामध्ये बसा किंवा पद्मासन येत असेल तर पद्मासनामध्ये बसा. ओके. सुखकारक स्थितीमध्ये बसा. ठीक. आता डावा तळहात आकाशाच्या दिशेने उघडा, मांडीवरती ठेवा किंवा गुडघ्यावरती ठेवा. डावा तळहात आकाशाच्या दिशेने. उजवा हात वर. उजव्या हाताची ओके मधली जी 2 बोट आहेत, बोट क्रमांक 2 आणि 3 फक्त फोल्ड करा. अंगठ्यानंतरचं बोट क्रमांक 2 आणि 3. ओके. मधली फक्त 2 बोटं फोल्ड करा. अंगठा आणि शेवटची 2 बोटं सरळ आहेत. ओके. उजवा हात नाकपुडीवरती ठेवा. पाठीचा कणा, मान, कंबर सरळ ठेवा. ओके. आता श्वास निघून गेल्यानंतर उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास घ्या. 4 काउंट मध्ये श्वास घ्या. 1, डोळे बंद. 2, 3, 4. डावी बंद करा. उजवीनं श्वास सोडा. 1, 2, 3, 4. उजवीनं श्वास घ्या. 1, 2, 3, 4. डावीनं सोडा. 1, 2, 3, 4. आता 5 काउंट मध्ये घेऊयात. डावीनं घ्या. 1, 2,
3 4 5 उजवीनं सोडा 1 2 पाठ सरळ 3 डोळे बंद 4 5 उजवीनं घ्या 1 2 3 4 5 डावीनं सोडा 1 2 3 4 5 डावीनं घ्या 1 2 3 4 5 उजवीनं सोडा 1 2 3 पाठ सरळ 4 5 उजवीनं घ्या 1 2 3 4 5 डावीनं सोडा 1 2 3 4 5 चौथं आवर्तन डावीनं घ्या 1 2 3 4 5 उजवीनं सोडा 1 2 3 4 5 उजवीनं घ्या 1 2 3 4 5 डावीनं सोडा 1 2 3 4 5 शेवटचं आवर्तन 5वं आवर्तन सेल्फ प्रॅक्टिस करा. झाल्यानंतर हात खाली डोळे बंद. नाडी शोधन प्राणायामाची 5 आवर्तनं पूर्ण डोळे बंदच राहू द्या. नाडी शोधन प्राणायाम करण्यामुळं शरीर व मनावर झालेला परिणाम अनुभव करा. श्वास स्थिर झाल्यामुळं आपलं मन स्थिर झालं आहे. हृदयगती श्वसनगती स्थिर झाली आहे हे अनुभव करा. चले वाते चलम चित्तम निश्चलम निश्चले भवेत. श्वास स्थिर झाला असता मन चित्त सुद्धा स्थिर होतं. श्वास अस्थिर झाला असता मन चित्त सुद्धा अस्थिर होतं. संपूर्ण शरीर व मनामध्ये जाणवणारी शांतता, स्थिरता, एकाग्रता अनुभव करा. शांतीपाठ 1 साथ 3 वेळेस ओंकार म्हणूयात. मोठा श्वास घ्या. ओम. 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 शांतीपाठ. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांती शांती शांतीः. हरिः ओम. आज केलेला योग अभ्यास गुरुचरणी ईश्वरचरणी अर्पण करूयात. वर्गातील सर्व उपस्थित साधकांना मनापासून थँक्यू म्हणूयात. सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करूयात. या सर्वांमुळेच आपला आजचा वर्ग पूर्ण होत आहे. हरिओम. दोन्ही हातांची तळवे एकमेकांवर घासा. तयार झालेल्या उष्णतेने चेहऱ्याच्या स्नायूंना, डोळ्याच्या स्नायूंना हलकासा मसाज करा व सावकाश डोळे उघडा. हरिओम. येस. तर सर्वांनी स्क्रीनच्या जवळ या आणि आजचा वर्ग करून कसं वाटत आहे, ओके, अनुभव तुमचा सांगा, शेअर करा. आता महत्वाच्या सूचना आहेत, त्या सूचना सांगतो. पहिली